नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत डब्यासाठी अगदी झटपट आणि चवीला एकदम अप्रतिम होणारी बटाट्याची सुकी भाजी। हे बघा, वरतून मस्त असं ताजं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। भाजी किती छान दिसते हे तुम्ही पाहू शकता, पण ती खायला सुद्धा तितकीच चविष्ट लागते। घरातल्या सगळ्यांना आणि विशेषतः मुलांना डब्याला द्यायला हा सर्वात एक उत्तम पर्याय आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण पटापट रेसिपीला सुरुवात करूया। तर या भाजीसाठी मी इथे घेतलेले आहेत 2 मोठे कांदे आणि 3 मध्यम आकाराचे बटाटे। सर्वात आधी आपण कांदा चिरून घेऊया। कांदा चिरून झाला की तुम्ही सोबत एक हिरवी मिरची सुद्धा इथे बारीक चिरून घ्या। आता बटाटे चिरताना बघा, त्याची साईज जास्त मोठीही ठेवायची नाही आणि जास्त बारीकही नाही, अशी मध्यम साईज ठेवायची, जेणेकरून बटाटा लवकर शिजेल। आता लगेच गॅसवर कढई ठेवायची आणि त्यात आपण गरजेनुसार तेल घालूया। तेल छान गरम झालं की यामध्ये जाईल जिरं, मोहरी आणि चिमूटभर हिंग। फोडणी छान तडतडली की यात बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली मिरची घालायची। कांदा थोडा मऊ झाला की यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत। लसणामुळे भाजीला खूप छान खमंग वास येतो। लसूण सुद्धा 2 मिनिटं कांद्यामध्ये छान परतून झाल्यावरती ह्यात आपण चिरलेले बटाटे घालूया। बटाटे कांद्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून मंद आचेवरती 10 मिनिटे बटाटे वाफेवर छान शिजून घेऊया। 10 मिनिटांनंतर ह्यावरचं झाकण काढून बटाटी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मग आपण ह्यामध्ये घालणार आहोत काही सुके मसाले। ह्यामध्ये सुके मसाल्यामध्ये मी घातलेले आहेत थोडीशी हळद, घरगुती लाल मसाला, गरम मसाला आणि हो, भाजीची चव दुप्पट करण्यासाठी मी यात टाकला आहे मॅगी मसाला, म्हणजे मुलंसुद्धा आवडीने खातात। आणि थोडीशी कसुरी मेथी हाताने चोळून ह्यामध्ये घातलेली आहे। सोबतच चवीनुसार मीठ घालूया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाले खाली जळू नये म्हणून अगदी थोडासा ह्यामध्ये पाण्याचा शिंतोडा मारायचा, म्हणजे मसाले आपले खाली लागणार नाही आणि बटाटेसुद्धा व्यवस्थित शिजले जातील। आणि पुन्हा 10 मिनिटासाठी झाकण ठेवून एक चांगली वाफ काढून घ्यायची। दहा मिनिटांनंतर आपली भाजी मस्त तयार होत आलेली आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा। आणि आता सर्वात शेवटी जाईल भाजीची शोभा वाढवण्यासाठी भरपूर असं ताजं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आणि बघा, आपली डब्यासाठी चमचमीत बटाट्याची सुकी भाजी तयार आहे। मग कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी झटपट अशी? तर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करायला अजिबात विसरू नका, एक कमेंट छानशी नक्की करा आणि अशाच छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा। धन्यवाद।